नमस्कार, मयुरीज वर्ल्डमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। तर आज आपण बनवणार आहोत बटरस्कॉच आईस्क्रीम। यासाठी मी इथे 3 चमचे साखर घेतली आहे, त्याला छान कॅरमलाइज होऊ द्यायचं आहे कमी गॅसवर। नंतर त्यात आपण 1 चमचा बटर टाकायचं आहे आणि तुकडे केलेले 7 ते 8 असे काजू टाकून द्यायचे आणि अशा प्रकारे आपली एक चिक्की तयार होऊन जाते। त्याला एक असं तूप लावलेलं मी इथे पोळपाटावर ओतून घेतलेलं आहे आणि याला थंड होऊ द्यायचं। आता मी इथे हे व्हिपिंग क्रीम घेते, तर हे मी इथे 1.5 कप घेतलंय आणि लक्षात असू दे आपला व्हिपिंग क्रीम जे आहे ना ते खूपच थंड असावं, एकदम चिल व्हिपिंग क्रीम। आणि इथे मी हा बाउल सुद्धा फ्रीज करून घेतलेला आहे, म्हणजे काय आहे ना उन्हाळ्याच्या दिवसात लगेच मेल्ट होतं गरम करता करता। म्हणजे हे जे आपण आता फेटतोय ना त्यात सुद्धा हे असं पातळसर होत राहतं, म्हणून खूप चिल्ड घ्यायचं आहे आणि याला छान एक 7 ते 8 मिनिटं असं छान फेटून घ्यायचं। अशी घट्टसर याची कन्सिस्टन्सी होईस्तोवर आपण याला फेटून घ्यायचं आहे। तुम्ही बघू शकता मस्त झालेलं आहे अगदी। आणि याला मीडियम स्पीडवरच आपण फेटून घेतोय आणि ह्यात आपण कंडेन्स मिल्कचा वापर करणार आहोत। तर हे कंडेन्स मिल्क जे आहे ना हे घरी बनवलेलं आहे, हे मी इथे पाऊण कप घातलेलं आहे आणि याला त्यानंतर सुद्धा छान फेटून घ्यायचं आहे। आता मस्त असं घट्ट झालेलं आहे आणि ह्यात आपण आता थोडासा रंग टाकून घेणार आहोत। ऑप्शनल आहे रंग, थोडासा मी इथे लाईट येलो कलर वापरते आणि तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही नाही टाकू शकतात, अगदी काही गरज नाहीये, पण अगदी बाहेरच्या सारखं दिसतं म्हणून मी थोडासा टाकते ते आहे रंग। आणि इथे मी टेस्ट करून बघितलं तर स्लाइटली मला कमी गोड लागत होतं, कारण गार झाल्यानंतर अजून जास्त मला असं फिका वाटेल, म्हणून मी इथे छोटा 1 चमचा कंडेन्स मिल्क अजून टाकलं आणि परत एक वेळा फेटून घेतलंय। आता ही जी आपली बटरस्कॉच साठी जी आपण इथे चिक्की बनवली होती ना काजूची, ती छान तयार झाली आहे। त्याला मिक्सरमध्ये मी इथे करून घेते, असं नॉमिनल 1 वेळा असं फिरवून घ्यायचंय आणि आपलं जे बेस तयार झालाय ना हा आईस्क्रीमचा त्यात आपण टाकून घेणार आहोत। एक 2 ते 3 चमचे टाकून घ्यायचे आणि छान मिक्स करून घ्यायचंय। तुम्ही बघू शकता काय घट्ट झालेलं आहे, मस्त झालंय आपलं अगदी बेस जो आहे तो खूप सुंदर झालाय। आणि याला नंतर आपण एका एअरटाईट कंटेनर घ्यायचंय, त्यात आपण इथे आधी खाली सुद्धा थोडंसं हे जे मिश्रण आहे ना हे जे क्रंच केलेलं आहे ना तयार बटरस्कॉचचं ते टाकून घेणार आहोत आणि त्याच्यावर नंतर आपण हे पूर्ण जो आपला बेस होता ना आईस्क्रीमचा तो टाकून घेतोय। रंग पण खूप छान आलाय आणि खूप क्रीमी झालेला आहे आपला जो बेस आहे, म्हणजे आईस्क्रीम सुद्धा खूप सुंदर होणार आहे आपला। आणि याला आपण नंतर फ्रीज करणार आहोत, तर फ्रीज करण्याच्या आधी सुद्धा आपण याच्या वरतून थोडंसं टाकून देऊया। हे थोडेसे असे क्रंच टाकून दिलं ना की खाताना खूप छान येतं, मध्ये मध्ये जो क्रंच येतो ना तो खूप छान येतो। इथे माझ्या मुलीने थोडीशी अशी डिझाईन बनवली यावर, तिला हाऊस होती म्हणून मी करू दिलं छान। आणि आता याला आपण रात्रभर फ्रीज करून घेतोय आणि मग नंतर दुसऱ्या दिवशी बघू शकता खूप छान झालाय आपला आईस्क्रीम। व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका, नक्की बनवून बघा आणि शेअर करा तुमच्या मित्रपरिवारासोबत। चॅनलवर नवीन असल्यास सबस्क्राईब नक्की करा आणि लवकरच भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। टिल देन टेक केअर, बाय बाय।